बातमी वाशिममधून टोल नाका जप्त करा। वाशिम न्यायालयानं हे आदेश दिलेले आहेत। टोल नाक्यासाठी दिलेल्या जमिनीचा मोबदला का दिला नाही असा सवालही न्यायालयानं उपस्थित केलाय। वाशिम न्यायालयानं हा निकाल दिलाय। टोल नाका जप्त करा असा निकाल देण्यात आलाय। जो अकोला नांदेड हायवे 161 याच्यातील तोंडगाव ते तोंडगाव धुमका हा जो टोल प्लाझा आहे तो वसुलीसाठी न्यायालयाने जप्त केला आहे। हा जो आदेश आहे प्रमुख जिल्हा न्यायाधीश वाशिम यांचा कालच वॉरंटवरती सह्या झाल्या आणि आता तो केव्हाही यावेळेस जप्त बजावला जाईल आणि नाका जप्त होईल। नॅशनल हायवेने 2017 पासून तर आजपर्यंत पैसा भरला नाही आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी त्यामुळे नॅशनल हायवेचा तोंडगाव धुमका येथील टोल नाका जप्त करण्याचा आदेश काल पारित केलेला आहे। त्याप्रमाणे आता पुढची कार्यवाही जप्तीची करण्यात येत आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल राऊत यांनी। पाहूयात। राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडून शेतकऱ्याची जमीन अधिग्रहण केली होती। त्या बदल्यात त्याला योग्य मोबदला मिळणे अपेक्षित होते, मात्र त्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने चक्क वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने आता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या मालकीचा असलेला वाशिम ते हिंगोली रोडवरील तोंडगाव फाट्यावरील हा टोल नाका जप्ती करण्याचे आदेश दिले आहे, जेणेकरून या जप्तीमधून जो काही मोबदला मिळेल तो शेतकऱ्याला देण्याचे सुद्धा आदेश या ठिकाणी न्यायालयाने केले आहे। शेतकऱ्याची जमीन अधिग्रहण केली होती, मात्र न्यायालयामध्ये हा खटला सुरू होता, त्यानंतर सुद्धा त्याला योग्य मोबदला न मिळाल्याने आता वाशिम जिल्हा न्यायालयाने चक्क वाशिम ते हिंगोली रोडवर असलेला तोंडगाव टोल नाका आता जप्ती करण्याचे आदेश दिले आहे। विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम।